सर्वच जाती धर्मामधील नागरिकांना वेदना कमी करून उपचार करण्याचं सर्वोच्च पुण्य वैद्यकीय क्षेत्रामधील डॉक्टर, नर्स आणि कंपाऊंडर यांना लाभतं, असं प्रतिपादन आमदार बबनराव लोणीकर यांनी केलंय. परतूर शहरात जुन्या पोलीस चौक जवळ मेन रोडवर आज चव्हाण हॉस्पिटल अँड इमर्जन्सी केअर सेंटर आणि रुक्मिणी मेडिकलचा भव्य उद्घाटन शुभारंभ सोहळा राज्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या शुभहस्ते संपन्न झालाय. यावेळेला उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तुमचा संसार उभा राहिला पाहिजे, तुमचं नाव झालं पाहिजे. पण आपल्या दवाखान्यात आलेला दीन दुबळा, दलित, एसी, एसटी, कष्टकरी, शेतकरी, कामगार, गरीब माणूस आला आणि त्याच्याकडे पैसे नाही म्हणून त्याला वापस पाठवू नका. जेवढी सेवा प्राथमिक उपचार करता येईल तेवढा प्राथमिक उपचार करा, त्याला सेवा द्या. मी आपल्याला सांगितलं की मी ज्या डॉक्टरांची नावं घेतली, मंठ्याच्या असतील, पांगरीचे असतील, आष्टीचे असतील किंवा इतरचे असतील, त्यांनी आयुष्यभर सेवा दिली आणि म्हणून त्यांची नावं आजही घ्यावी लागतात, घेतली जातात. त्यांच्या घरात ना गाडी ना बंगला, ते काही करू शकले नाही, मात्र त्यांनी माणुसकी कमवली. अशाच पद्धतीनं रमेशरावचा हा मुलगा डॉक्टर म्हणून इथं काम करेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं दोन्ही डॉक्टरांना मनापासून शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी या कार्यक्रमाला आपल्याला सगळ्यांना रमेशरावनं बोलावलं, त्यांचे सगळ्यांशी खूप चांगले संबंध आहेत. खरं म्हणजे मी राहुल भैया होता या उद्घाटनाला, मी संभाजीनगरला नियोजित कार्यक्रमाला जाणार होतो, परंतु राहुल भैया बाहेर गावी गेल्यामुळं रमेशरावचा मला रात्री फोन आला आणि मी त्यांना सांगितलं मी सकाळी 100% येण्याचा प्रयत्न करतो. चिंचोली गावात असो किंवा रमेशरावकडे असो, कुठलाही कार्यक्रम असेल तर ते मला बोलवतात. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो.